9वी नापास ते 7 पदवी असलेला प्रवास, झोपडपट्टी ते सीमाशुल्क अधिकारी बनण्याचा प्रवास, कुर्लासारख्या झोपडपट्टीमध्ये 10x10च्या रूममध्ये मी राहत होतो. स्टाफ सिलेक्शन कमिशनची जी परीक्षा आहे तर तिसऱ्या अटेम्प्टमध्ये माझं त्या कर्मचारी चयन आयोगाच्या परीक्षेमध्ये पूर्ण भारतात 166व्या क्रमांकावर निवड झाली. हिंदी भाषिकांमध्ये केवळ 2 महाराष्ट्रीयन मुलांची निवड झाल्यानंतर खूप अभिमान वाटतो की मी महाराष्ट्रीयन असल्याचा. तिमिरातूनही त्याच्याकडे उपक्रमात पूर्ण महाराष्ट्रात पसरलेला आहे. नागपूर असो, पुणे असो, अहमदनगर असो, मराठवाडा की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तिमिरातूनही त्याच्याकडे उपक्रमामध्ये समाविष्ट होण्याचा प्रयत्न करा. नमस्कार, मी सत्यवान यशवंत रेडकर. आज या यशोगाथेमार्फत जे इंडी टॉक्स जे यूट्यूब चॅनल आहे त्यांच्या यशोगाथेचा एक भाग म्हणून आज माझी इथे मुलाखत घेण्यात येत आहे. लक्षात घ्या की या मुलाखतीमध्ये किंवा या यशोगाथेमध्ये तुम्हाला एक मी सार सांगेल की 9वी नापास ते 7 पदवी असलेला प्रवास, झोपडपट्टी ते सीमाशुल्क अधिकारी बनण्याचा प्रवास आणि समाजासाठी जे आपण देणं लागतो त्या समाजकार्याचा जो एक वास्तविक स्वरूपातील जे आपलं योगदान असतं त्याचा जो प्रवास आहे मी आपल्याला एक संक्षिप्त रूपामध्ये मी मांडू इच्छितो. तर पुन्हा एकदा मी आपलं याच्यामध्ये स्वागत करतो. नमस्कार, मी सत्यवान यशवंत रेडकर. मी सध्या मुंबई सीमाशुल्कमध्ये कनिष्ठ अनुवाद अधिकारी पदावर कार्यरत आहे. वास्तविक अधिकारी म्हटलं तर तुम्हाला लगेच एक गोष्ट क्लिक होते की याच्या पाठी यांना कोणतं तरी मार्गदर्शन मिळालं असेल, आर्थिक पाठबळ मिळालं असेल. लक्षात घ्या, हे सर्व गोष्टी आम्हाला कधीच मिळाल्या नाहीत. मी आपल्याला जीवन प्रवास सांगू इच्छितो की कुर्लासारख्या झोपडपट्टीमध्ये 10x10च्या रूममध्ये मी राहत होतो. आमचं जे वातावरण जे होतं झोपडपट्टीमधलं ते शैक्षणिक स्वरूपाचं नव्हतं आणि स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करून अशा प्रकारचं अधिकारी बनण्याचं स्वप्न जे असेल ते आमच्यासाठी बोललं ना एक स्वप्नच होतं तिथे. आणि त्याच्या अनुषंगाने आम्हाला तेव्हा खूप संघर्ष करावे लागले आणि या संघर्षामधून वाट काढत या पदावरती पोचण्याचा जे एक स्वप्नाची एक पूर्ती असते ती स्वप्नपूर्ती आम्हाला एका स्वप्नपूर्ती पूर्ण झाली तिथे. लक्षात घ्या, झोपडपट्टीमध्ये राहताना खूप स्वप्न बाळगायचो की आपलं भविष्य काय असेल तिथे. 9वीमध्ये नापास झाल्यानंतर आत्तापर्यंतचा जो तुम्हाला मी सांगितलं 7 पदवीचा प्रवास जो आहे तो म्हणजे असा आहे की 9वी नापास झाल्यानंतर पुन्हा मी त्या वर्गात बसलो. त्यानंतर 9वीमध्ये प्रथम क्रमांक आला, 10वीला चांगले पर्सेंट आले, 12वीला सुद्धा चांगले पर्सेंट आले. परंतु कॉलेजमध्ये गेल्यानंतर जी कॉलेजची जी एक हवा लागते आणि जी हिरोगिरी करण्याचं किंवा आपल्याला आपण जी युवा पिढी जी आजच्या तारखेमध्ये करतोय, कॉलेज म्हणजे आपल्याला काय वाटतं की मनोरंजनाचं एक काहीतरी हे आहे. स्टडी असतो आपला, परंतु स्टडी काही प्रमाणात कमी होतो आणि आपण अनावश्यक गोष्टींमध्ये रस घेत जातो. लक्षात घ्या, ही मनोरंजनाच्या गोष्टी किंवा हिरोगिरी करण्याची जी आपली जी प्रथा जी सुरू झालेली आहे तर त्याच्यामुळे आपलं किती नुकसान होतं आपल्याच माहीत नसते. ते म्हणजे आपण भवितव्याच्या दृष्टिकोनातून आपण गांभीर्याने त्याचा विचारच करत नाही आणि त्याचा कुठेतरी जाऊन आपल्यावर नकारात्मक परिणाम होतो. आपले पर्सेंटेज कमी होऊ लागतात किंवा आपल्या मनावरती त्याचा निगेटिव्ह इम्पॅक्ट होतो. त्या सगळ्या गोष्टी आपण लक्षात घेणं आवश्यक आहे. 9वी नापास झाल्यानंतर जो आतापर्यंत जो प्रवास आहे, एवढ्या पदवी घेतल्याचा प्रवास तो अशा प्रकारे आहे की मी शिक्षणामध्ये निरंतरता ठेवत गेलो. 2008 साली फक्त BCom होतो, त्याच्यानंतर मी MCom केलं, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंटमध्ये केला, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन ट्रान्सलेशनमध्ये केला, पोस्ट ग्रॅज्युएशन डिप्लोमा इन लेबर लॉ इन इंडस्ट्रियल रिलेशनमध्ये केला. त्याच्यानंतर मी LLB ही व्यावसायिक पदवी घेतली आणि आता मी 8व्या पदवीसाठी म्हणजे MA इन ट्रान्सलेशन स्टडीसाठी प्रवेशसुद्धा घेतला. लक्षात घ्या, एकदा तुम्ही अधिकारी पदावर कार्यरत झाल्यानंतर तुम्ही शिक्षणाला म्हणजे शिक्षणाची जी कास असते ती सोडून देण्याचा प्रयत्न करता, परंतु मी शिक्षणामध्ये निरंतरता ठेवतो. कारण का, तुम्ही जास्तीत जास्त विविध क्षेत्रातलं जर शिक्षण घेतलं तर काहीतरी तुम्ही समाजाला त्याचं प्रबोधन करू शकता. तुम्ही शिक्षणाचं महत्त्व समाजाला पटवून देऊ शकता की शिक्षणाचं आणि तुमच्या वास्तविक आयुष्याचं काय संबंध आहे. आज बहुतेक विद्यार्थी आहेत जे अर्धवट शिक्षण सोडून देतात, 10वी-12वीचं शिक्षण सोडतात आणि नंतर काही नोकरी वगैरे ज्याचा प्रश्न असतो तेव्हा त्यांना तिथे संघर्ष करावा लागतो. त्यांना अक्षरशः नोकऱ्या मिळत नाही, बहुतेक लोक बेरोजगार राहतात. लक्षात घ्या, आपल्याला मुक्त विद्यापीठामधून संधी दिलेली आहे आणि जे म्हणत असतील की माझी आर्थिक परिस्थिती तेवढी चांगली नाही, परंतु आपण यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधून 1600 रुपयामध्ये पुस्तकांसकट प्रवेश करू शकता. आणि लक्षात घ्या, आजच्या युगामध्ये वर्षाला 1600 रुपये नसलेला एकही गरीब विद्यार्थी मी तरी पाहिला नाही, कदाचित नसेल.
आपण जर ठरवलं तर खूप काही करू शकतो. शिक्षणामध्ये जर खंड पडला तर तो शिक्षण पूर्ण करण्यासाठी सुद्धा आपण प्रयत्न करू शकतो. आणि लक्षात घ्या की ह्या शिक्षणाचं जे महत्त्व आहे ते तुम्हाला नंतर करिअरच्या दृष्टिकोनातून जेव्हा तुम्ही प्रयत्न कराल किंवा एखाद्या पदावर पोहोचाल तेव्हा कळेल की तुमच्या या शिक्षणामुळे आज तुमचं काय अस्तित्व आहे. लक्षात घ्या, आज मला अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून ओळखलं जातं. कारण का, माझ्याकडे एवढ्या पदव्या आहेत. मी 2010 मी भारतीय प्रौद्योगिकी संस्थान मुंबई येथे कनिष्ठ सहाय्यक पदावर कार्यरत होतो. त्याच्यानंतर मी विविध परीक्षा दिल्या, रेल्वेच्या परीक्षा दिल्या, नंतर राज्य शासनाच्या परीक्षा दिल्या, केंद्र शासनाच्या परीक्षा दिल्या, परंतु अंतिम टप्प्यावरती कुठेतरी माझं सिलेक्शन राहून जायचं. परंतु मी तरीही न खचता मी त्याच्यामध्ये निरंतरता ठेवत गेलो आणि 2017च्या परीक्षेमध्ये जी कर्मचारी चयन आयोग म्हणजे स्टाफ सिलेक्शन कमिशनची जी परीक्षा आहे तर तिसऱ्या अटेम्प्टमध्ये माझं त्या कर्मचारी चयन आयोगाच्या परीक्षेमध्ये पूर्ण भारतात 166व्या क्रमांकावर निवड झाली. लक्षात घ्या, पूर्ण भारतामध्ये, तुम्ही तर जिल्ह्याचा किंवा एका राज्याचा तुम्ही विचार करता, महाराष्ट्र राज्याचा, माझी पूर्ण भारतामध्ये निवड झाली. माझ्यापुढेही आज ऑल ओव्हर इंडिया रँकिंग लागते. भले मी IAS ऑफिसर जरी नसलो तरी स्टाफ सिलेक्शन कमिशन थ्रू पूर्ण भारतामध्ये निवड झाल्यानंतर आणि तेही हिंदी भाषिकांमध्ये केवळ 2 महाराष्ट्रीयन मुलांची निवड झाल्यानंतर खूप अभिमान वाटतो की मी महाराष्ट्रीयन असल्याचा. आज शिवराज्याभिषेक दिन आहे. तुम्हाला मी सांगू इच्छितो की आपल्याला जर आपलं स्वराज्य जर घडवायचं असेल तर प्रत्येक विद्यार्थ्याला एक निश्चित त्यांनी ध्येय बाळगायला पाहिजे की मी जे काही शिक्षण घेतोय त्या शिक्षणाच्या अनुषंगाने ज्याही शासनाच्या संधी उपलब्ध असतील त्यासाठी मी प्रयत्न करणे आवश्यक आहे. त्याच्यासाठी मी अभ्यास करणं आवश्यक आहे. चिकाटी बाळगणं आवश्यक आहे. लक्षात घ्या, आत्मविश्वास हा सर्वात महत्त्वाचा गोष्ट आहे. जर तुम्ही आत्मविश्वास ठेवला, लक्षात घ्या, तुम्ही जर बियॉन्ड द लिमिट म्हणजे कल्पनाशक्तीच्या पलीकडे जर विचार केला तर तुम्ही आयुष्यात काही करू शकता. जर मी विचार केला असता मी झोपडपट्टीमध्ये राहतो, मी 9वी नापास झालेलो आहे, मी एवढं शिक्षण घेऊ शकतो का? लक्षात घ्या, आज एवढ्या पदव्या मिळवल्या तरी मला कोणत्या गोष्टीचा गर्व नाही. किती झालं तरी गुरुत्वाकर्षणाचा एक नियम आहे की किती झालं तर ती वस्तू जमिनीवरतीच राहणार. त्यामुळे मी माझे पाय नेहमी जमिनीवर ठेवण्याचा प्रयत्न करतो. आज मी जरी अधिकारी पदावर जरी कार्यरत असलो तरी मला समाजाविषयी जे देणं आहे, समाजाचं आपण जे देणं लागतो ते मी त्याचं भान ठेवून मी आज तिमिरातून त्याच्याकडे या संस्थेची स्थापना केली, त्याचं रजिस्ट्रेशन केलं आणि या तिमिरातून त्याच्याकडे उपक्रमाच्या माध्यमातून जे काही तंत्रज्ञान आहे, जे व्हॉट्सअप आहे, टेलिग्राम आहे, फेसबुक आहे, याचा आपण केवळ मनोरंजनासाठी किंवा अनावश्यक गोष्टींसाठी जो वापर करतोय, जे तुम्ही सकाळी सकाळी इतरांना जे गुड मॉर्निंग गुड आफ्टरनूनचे जे मेसेज पाठवतात आहे किंवा काहीतरी चित्र किंवा काही गाणी बिणी पाठवतात आहे, लक्षात घ्या, मी या तंत्रज्ञानाचा, शिक्षणाचा तसेच करिअरच्या दृष्टिकोनातून फायदा करून घेतो आणि त्याचा फायदा त्या विद्यार्थ्यांना निःशुल्क स्वरूपात देतो. आज माझ्या उपक्रमाच्या माध्यमातून टेलिग्रामचे समूह आहे, व्हॉट्सअपचे समूह आहे, फेसबुकचे समूह आहे, यूट्यूबचे समूह आहे. या समूहाच्या माध्यमातून केवळ ज्ञानवर्धक माहिती पाठवली जाते. मग ते तुमचे विविध शासकीय पदांसाठी जी भरती असेल त्याची जाहिरात असेल, नोट्स असेल, क्वेश्चन पेपर असेल, अध्ययन साहित्य असेल, सर्व काही निःशुल्क आहे. फक्त तुम्ही त्या तंत्रज्ञानाचा वापर चांगल्या प्रकारे कशा प्रकारे करून घेता हे महत्त्वाचं. लक्षात घ्या, आज आपल्या खेड्यापाड्यांमध्ये बहुतेक विद्यार्थी आहे ज्यांची आर्थिक परिस्थिती नसते, त्यांना महागडे क्लासेस लावता येत नाही, त्यांना महागडे पुस्तक विकत घेता येत नाही किंवा त्यांना, मला सांगा, एखाद्या कुटुंबामध्ये शासकीय अधिकारी कर्मचारी जर कधी जन्माला आलाच नाही तर त्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन कोण करणार? प्रत्येक तालुक्यामध्ये, प्रत्येक क्षेत्रामध्ये विविध अधिकारी कर्मचारी आहेत, परंतु सुट्टीच्या दिवसामध्ये, त्यांचे जे सुट्टीचे जे दिवस असतात त्या दिवसामध्ये कोणी खेड्यापाड्यात जाऊन मोफत मार्गदर्शन करतं? कारण का की आज मानसिकताच नाही यांच्यामध्ये. तर ही मानसिकता प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी बनवली पाहिजे. आपण ज्याही क्षेत्रात कार्यरत आहात त्या क्षेत्रातील खेड्यापाड्यांमध्ये गरीब जे आदिवासी पाडे आहेत, खेडेपाडे आहेत, जे खरोखर ज्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे, त्यांना आपण हे विविध शासकीय स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन करा. विविध जे तंत्रज्ञानाचा वापर करून त्यांना चांगल्या चांगल्या गोष्टी त्यांना पुरवण्याचा प्रयत्न करा, त्यांचं ज्ञान वाढवण्याचा प्रयत्न करा, त्यांना मोटिवेट करण्याचा प्रयत्न करा. आपण कोणत्याही पदावर कार्यरत असला, आपण साधा शिपाई जरी असाल तरी आपण त्या विद्यार्थ्याला मार्गदर्शन करू शकता. आणि लक्षात घ्या, हा जो माझा जीवन प्रवास आहे तो जीवन प्रवास विद्यार्थ्यांना इतकाच मोटिवेटिव्ह ठरला की आज विचार करा, तिमिरातूनही त्याच्याकडे उपक्रमात पूर्ण महाराष्ट्रात पसरलेला आहे. नागपूर असो, पुणे असो, अहमदनगर असो, मराठवाडा असो. आज मराठवाड्यातला एक विद्यार्थी मंगेश फळ, मी त्याचा आवर्जून येथे उल्लेख करतो की तो या उपक्रमामध्ये विविध गोष्टी मोफत स्वरूपात पाठवतो. आज आम्ही लेटेस्ट फेब्रुवारी 2021 आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वन मॅन शो स्वरूपात मी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये जवळजवळ 25 मोफत व्याख्याने घेतली.
तर 8 तालुक्यांमध्ये आम्ही जवळजवळ 25 मोफत व्याख्याने घेतली. लक्षात घ्या, ही जी व्याख्यानं होती ती बहुतांश जिल्हा परिषद जे म्हणजे मराठी माध्यमांच्या ज्या आपल्या शाळा आहेत त्या शाळेतल्या विद्यार्थ्यांसाठी ते मोफत व्याख्यान घेण्यात आली. आणि लक्षात घ्या, जेथे शून्य परिस्थिती होती, आज लक्षात घ्या पूर्ण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये 10वी 11वी 12वीतले विद्यार्थी एवढी त्यांना प्रेरणा मिळाली की ते पत्र स्वरूपात आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करतात. आजच्या तारखेमध्ये पत्र ही नामशेष झालेली जी एक परंपरा होती, आज ती पुन्हा उदयास आली. आज हे 10वी 11वी 12वी मधले मुलं मला पत्र लिहितात आणि ते अक्षरशः आपल्या मनातील किंवा जे व्याख्यानामध्ये त्यांना जे काही समजलं, त्यांना जी काही प्रेरणा मिळाली ती त्या पत्रांद्वारे व्यक्त करतात. लक्षात घ्या, म्हणजे विचारशक्ती जी आहे ती बदलण्यासाठी वेळ लागणार नाही, मानसिकता बदलण्यासाठी वेळ लागणार नाही, परंतु त्यासाठी कोणी ना कोणी पुढाकार घेणं आवश्यक आहे. प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांनी पुढाकार घेणं आवश्यक आहे. आणि लक्षात घ्या की हे जे माझं जे तिमिरातून त्याच्याकडे उपक्रमाची जी संकल्पना आहे ती हीच आहे की मला शासकीय कर्मचाऱ्यांचं गाव घडवायचं आहे आणि त्याच्यासाठी मी माझ्या परीने मी योगदान देत असतो. मला जसा वेळ मिळतो मी तसा विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतो. मला विद्यार्थी कॉल मेसेज करत असतात. आपल्या उपक्रमाच्या माध्यमातून व्हॉट्सअप, टेलिग्राम, फेसबुक किंवा यूट्यूब या जे समूह आहेत त्यांचा लाभ घेत असतात. प्रत्येक विद्यार्थ्याला घराचा उंबरठा न ओलांडता सगळ्या गोष्टी घरी मिळतात. म्हणजे लक्षात घ्या, आज तुम्हाला ताट बनवून दिलं जातं, फक्त खायचं काम तुमचं आहे. म्हणजे तुम्हाला घरी बसल्या जाहिराती मिळतात आहे, घरी बसल्या तुम्हाला स्टडी मटेरियल मिळते, घरी बसल्याला तुम्हाला जे काही तुमचे प्रश्न असतील, अडचणी असतील त्यांच्या संदर्भात तुम्हाला निरसरण करून मिळते. मग फक्त तुम्हाला आज अभ्यास करायचा. लक्षात घ्या, जोपर्यंत आपल्याकडे प्रशासनिक सत्ता नसेल तोपर्यंत ना आपल्या तालुक्याचा विकास होणार, ना जिल्ह्याचा विकास होणार, ना राज्याचा विकास होणार, ना देशाचा विकास होणार. आणि हे सर्व तुम्हाला ठरवायचं आहे. कारण का की तुम्ही विविध क्षेत्रांमध्ये तुम्ही आज शैक्षणिक अर्थ जे धारण करत आहात, परंतु त्याचा तुम्ही भविष्यामध्ये विविध शासकीय स्पर्धा परीक्षांच्या दृष्टिकोनातून कशा प्रकारे वापर करून घेता हे तुम्हाला ठरवायचं आहे. तुम्हाला जेव्हाही आत्मविश्वासाची गरज असेल तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा की जर मी एखादा शासकीय अधिकारी कर्मचारी घडलो, माझ्या घराच्या समोर लाल दिव्याची गाडी जर उद्या उभी राहिली किंवा मी कोणत्या ना कोणत्या लहान सहान पदावरती जरी माझी निवड झाली तरी विचार करा, तुम्ही तुमचं उज्ज्वल भवितव्य घडू शकता. आज इंडी टॉक्सच्या माध्यमातून त्यांनी मला येथे या मंचावर बोलण्याची जी संधी दिली त्यांच्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. परंतु तुम्हाला मी हेच सांगेल की जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी तिमिरातून त्याच्याकडे उपक्रमांमध्ये समाविष्ट होण्याचा प्रयत्न करा. माझा संपर्क क्रमांक डिस्क्रिप्शनमध्ये मी दिलेला आहे. त्या संपर्क क्रमांकावर किंवा विविध जे समूह आहेत त्या समूहांमध्ये समाविष्ट होण्यासाठी मला तुम्ही कधीही संपर्क करू शकता. प्रत्येक विद्यार्थ्याला निःशुल्क मार्गदर्शन मिळणार आणि बोलण्यापेक्षा कृती केलेली महत्त्वाची आहे. आणि मी त्या कृतीकडे हे करतो कारण का कल्पनाशक्तीच्या पलीकडे जर तुम्ही विचार केला तर तुम्ही भविष्यात काही करू शकता. नथिंग इज इम्पॉसिबल इन दिस वर्ल्ड. त्यामुळे मला तिमिरातून त्याच्याकडे मुलांना न्यायचं आहे, अंधारातून प्रकाशाकडे न्यायचं आहे. आणि आतापर्यंत जे विविध शासकीय स्पर्धा परीक्षांमध्ये महाराष्ट्रातल्या उमेदवारांची टक्केवारी जिथे कमी पाहावयास जी मिळते ती वाढवण्याचा मला प्रयत्न करायचा आहे. पुन्हा इंडी टॉक्सचं मी मनपूर्वक आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.